नमस्कार मित्रांनो, आज बघणार आपण कांद्याची सरी. चला मग पाहू शकता तुम्ही कांद्याला गादी वापर करण्याचं काम चालू झालेलं आहे. आपल्यासमोर कुबोटा रोटर आहे. कुबोटा रोटर आपले मस्तपणे सरी पाडण्याचं काम करीत आहे. पाहू शकता तुम्ही 4 फुटी सरी आहे. ही म्हणजे 4 फुटी सरी. असा फायदा आपल्याला असा होतो, आपण ठिबकवर सुद्धा करू शकतो. 4 फुटीमध्ये 2 ठिबकची नळ टाकून द्यायच्या, म्हणजे आद्यत काम होऊन जातं. फायदा आपला असा होतो, पाणी बदलताना आपला वाचून जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की ठिबकवर कसे सरी टाकायला सरी पाहणार आहोत. चला, हे बघा सरी सरी पडलेली आहे. आपल्या लिव्हिंगमध्ये सरी पडत आहे. सरीची क्वालिटी एकच नंबर आहे आणि सरी म्हणजे व्यवस्थित पडू राहिली. मग 4 फुटी सरी एकदम परफेक्ट पडू राहिली. कुबोटा रोटर फायदा आपल्याला असं होतो, रोटा चांगला पडतो कमी जागेमध्ये आणि मोठ्या रोटापेक्षा ती छोटा चांगला राहतो. म्हणजे फायदेशीर आहे. म्हणजे फायदा आपल्याला असं फायदा भरपूर त्याचा. कुबोटा रोटर समोर बघू शकता, सरी पडलेली आहे. दुसऱ्या सरी चालू करायला काम चालू झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे. हे आपल्या म्हणजे पट्टी फक्त 4 फुटाची. 4 फुटामध्ये 2 फुटं आपण ठिबक लावू शकतो. हे बघू शकता मित्रांनो, सोबत जुगाड आहे. मस्त एकदम ट्रेंडिंगमध्ये चालणार आहे आणि सगळं माहिती आहे. बरंचसं तुम्हाला माहीत नसेल त्यांना या व्हिडिओमध्ये पाहू शकता. पाहू शकतो कुबोटा रोटर एकदम मस्त काम करते. आपली सोजेला भाऊ मस्त काम करत झूम करून दाखवते तुम्हाला. सरी एकदम लेवलिंग आणि एकदम परफेक्ट पडून राहिली. सरीच काम एकच नंबर आहे आणि कुबोटा रोटर असल्यामुळे भरपूर फायदा होतो त्याचा. हे बघ सरी आज साईडला सरी बाकी राहिलेले आहे आणि सऱ्या मारलेल्या आपण सऱ्या पोहू शकतो. ते लेवलिंग कशी एकदम नंबर आहे आणि फिनिशिंगमध्ये एक नंबर आहे. अशी मला ठिबक टाकल्यानंतर याला रातभर भिजून द्यायचं. भिजल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी कांदे लावू शकतो. म्हणजे गादी वापस तशी तुम्ही पाणी बी सोडू शकतो, पाणी बी करू शकतो आपण दाणा पाडून आणि शिवाय ठिबकवर बी लावू शकतो. ठिबकचा फायदा भरपूर होतो. पाणी कमी लागतं आणि ठिबक पाणी कमी लागतं आणि पाणी बरंच सोपं होऊन जातं. कमी पाण्यामध्ये जास्त बजेटमध्ये होणारं काम म्हणजे एकच नंबर. म्हणजे कमी पाण्यात फायदा आपला भरपूर आहे. कोरडो शेतकरी अशी सरी करायला पाहिजे आणि ठिबक टाकायला पाहिजे. कमी जागेत फायदा आणि ठिबक. धन्यवाद शेतकरी. असे व्हिडिओ बनायचे माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.